धन्यवाद. पुढच्या सत्राचा टाइम होत आलेला आहे, त्यामुळे आजच्या या 23व्या साहित्य जल्लोष आणि त्यासाठी आपल्या व्यासपीठावर उपस्थित आपले मान्यवर मी भावे सर आहे. मला वाटतं आपल्या सगळ्यांचे ते गुरु आहेत, भीष्माचार्य आहेत. पवारसाहेबांपासून सगळ्यांचा ने सल्ला देणारे ते मांडरपेटे साहेब आहेत, नायगावकर सर आहेत, नलावडे साहेब आहेत, आमचे अरुण म्हात्रे सर आहेत, आमचे उपमहापौर आहेत, शेट्टी साहेब आहेत, सगळ्या मान्यवर मांडरपेटे साहेब आहेत. मी जास्ती वेळ घेत नाही, परंतु एक वसई तालुका सर आमचा असा आहे का आमचं असं कुठचं गाव नाही किंवा असा आमचा कुठचा पाडा नाही का तिकडे लेखक, कवी, साहित्यिक नाही असं नाही. प्रत्येक जण इकडूनचा या मातीशी एकरूप झालेला आहे आणि साहित्यामध्ये कुठे ना कुठे योगदान आहे. आणि माती जशी आहे, भगवान गौतम बुद्ध, शंकराचार्य, फादर स्टीफन यांचं पुराण देखील आहे. असे अनेक दिग्गज या वसई तालुक्यामध्ये होऊन गेलेले आहेत. कालांतराने तुम्ही बघितलं असेल की ज्यांनी मराठी भाषेचं व्याकरण लिहिण्याचं काम केलं ते दादोबा तरखडकर असतील, बालयोगी सदानंद महाराज ज्यांनी अनेक वनौषधावर अनेक लिखाण केलेलं आहे, अनेक विषयावर त्यांचं देखील लिखाण आहे. सी.बी. दोडती होते, मगाशी आपला उल्लेख झाला, डॉक्टर वोलसाहेब आहेत, डॉक्टर बिशप थॉमस डाबरे, त्याच्यानंतर आर्च बिशप फेलिक्स मचाडो साहेब. म्हणजे प्रत्येकाने काही ना काही मोठ्या प्रमाणामध्ये इकडे लिखाण केलेलं आहे. त्यांना एक कुठेतरी एक संस्कृती तुमच्या म्हणजे वसईचं एक पाणीच तसं आहे का आमच्या वीणाताई गव्हाणकर या जगभर घरोघरी पोचलेला जो वाचक आहे त्यांच्या घराघरामध्ये त्या पोचलेल्या आहेत. कोडोलीकर सर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो आणि अनेक गोष्टी तुम्ही बघितलं असेल त्या वसई तालुक्यामध्ये मदत करणारे कोडोलीकर सर, आमचे डॉक्टर सिसिलिया कारावला मॅडम आहेत, आमचे स्वर्गीय आत्माराम वाणिस्कर आहेत, स्वर्गीय फादर फ्रान्सिस डिब्रोटो असतील. आणि प्रत्येकाने काही ना काही किंवा आमचे मुळे साहेब आहेत का ज्यांनी 50 वर्ष 1000हून अधिक पुस्तकं प्रकाशित केली आणि त्यांचं देखील एक मोठं योगदान या साहित्यामध्ये असेल. आमचे कोलासो साहेब आहेत, अँड्रू कोलासो साहेब, त्यांनी तुम्ही सांगितलं का 5 वर्ष काम केलं आणि 50 वर्षांनी आपली भेट झाली. असे दिग्गज या वसईमध्ये झालेले आहेत. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी 1990 पासून म्हणजे त्या आधीपासूनच यंगस्टार मार्फत त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य संस्कृती याला बळ देण्याचं काम केलं. कलाकारांना नवोदितांना पाठबळ देण्याचं काम केलं. असंही आमची वसई आमचं आहे. आमचे महापालिका त्यासाठी नेहमी सक्रिय असते. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा पाठपुरावा असतो. आमच्या अतिरिक्त आहेत हेरवाडे साहेब, यांना एक साहित्य संघ आहे, त्यामुळे नेहमी ते सहकार्य करत असतात आम्हाला. आमच्या राणी मॅडम यांना सहकार्य करत असतात. इकडे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये 17% लेखक, कवी, साहित्यिक आहेत. फक्त एवढंच आहे की ते वसईत आहेत म्हणून पुण्याला असते तर ते फार मोठे झाले असते, एवढं मी तुम्हाला सांगतो. अशी सगळी टीम आहे आणि या टीमच्या हाताखाली कुठेतरी खालीचा वाटा उचलण्यासाठी साहित्यप्रेमी म्हणून मला एक पाठबळ मिळतं त्यांचं आणि कुठेतरी खालीचा वाटा उचलायचा प्रयत्न करत असतो. अशी दिग्गज मंडळी इकडे आहे. आपण सगळे आल्यात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. त्या आपल्याकडनं काही ना काही इकडे घेण्यासाठी सगळे बसलेले आहेत, त्यामुळे मी माझा काय वेळ इकडे घेत नाही. परत एकदा आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त एकच वचन दिसतं, वसई विरार महापालिका कायम आपल्या पाठीशी उभी आहे आणि कायम उभी राहील एवढी मी लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या वतीने काही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.